मराठीचं ज्ञान नसलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा परवाना रद्द करण्याचा निर्णय हा राज्य शासनानं घेतला असून येत्या 1 मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून ही कारवाई करण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले। पण या निर्णयाला रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी विरोध केला आहे। 2017 पासून ज्या वेळेला नवीन परवाने देण्याचं काम सुरू झालं, याच मंत्र्यांच्या पक्षाचं सरकार होतं। आतापर्यंत त्यांच्याकडेच परिवहन खातं आहे आणि त्यांनीच बनवलेले नियम आहेत आणि त्याच पद्धतीने हे परवाने दिलेले आहेत। त्यामुळे त्यांनी जर त्यांचा हा जो निर्णय आहे त्याने त्यांच्याच पक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत। आम्ही परत एकदा मागणी करत आहोत की हा सूडबुद्धीने घेतलेला निर्णय त्यांनी तातडीने रद्द करावा, ही आमची मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.